1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण तो खरंच शेवट होता का? अवघ्या काही आठवड्यात कोणीतरी सीमारेषा आखल्या आणि कोट्यावधी लोक बेघर झाले. स्वातंत्र्य आणि एकतेच्या मध्ये 565 संस्थानं उभी होती. प्रत्येकावर एक राजा, प्रत्येकाकडे एक निर्णय आणि एक माणूस असा होता ज्याला राजांना सांगावं लागलं, आता राजा राहणं थांबवा. सीमेपलीकडे शांततेसाठी महात्मा गांधींना स्वतःचा जीव का धोक्यात घालावा लागला? नेमकं काय घडलं त्या काही दिवसांत ज्यांनी फक्त भारताला स्वातंत्र्य दिलं नाही, तर भारत घडवला? हा इतिहास कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण हा इतिहास तुम्हाला माहीत असलाच पाहिजे. 1946 साल. 2 महायुद्धांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली होती. भारतावर राज्य करणं आता त्यांना परवडणार नव्हतं. फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटनने जाहीर केलं, भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल. लॉर्ड लुईस माउंटबॅटन भारताचे शेवटचे व्हाईसरॉय बनले. त्यांनी ठरवलं 15 ऑगस्ट 1947 हा सत्तांतराचा दिवस असेल. वेळ फार कमी होता, निर्णय घाईचे होते आणि त्याची किंमत सामान्य जनतेला मोजावी लागली. त्या काळात भारतात सुमारे 25% मुस्लिम लोकसंख्या होती. ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील मतभेद आधीच खोल केले होते. धर्मावर आधारित मतदार याद्या तयार केल्या गेल्या. धर्मावर आधारित राजकारण रुजवण्यात आलं. स्वातंत्र्य जवळ येताच अनेक मुस्लिमांना वाटू लागलं, बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात आपण असुरक्षित ठरू. याच पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लिम लीग आणि तिचे नेते मोहम्मद अली जिना यांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली. दुसरीकडे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना अखंड सर्वधर्मीय भारत हवा होता. मात्र वेळ कमी होता. ब्रिटिशांना लवकरात लवकर भारत सोडायचा होता आणि म्हणूनच फाळणी हा सोपा मार्ग ठरला. 1947 मध्ये ब्रिटिश अधिकारी सर सिरिल रॅडक्लिफ यांना भारत आणि पाकिस्तानची सीमा आखण्याचं काम देण्यात आलं. त्यांनी भारत कधी पाहिलाच नव्हता. अवघ्या काही आठवड्यात नकाशावर रेषा ओढल्या गेल्या, पण जमिनीवर माणसं होती. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांत मिसळून राहत होते. फाळणी जाहीर होताच इतिहासातील सर्वात मोठं स्थलांतर सुरू झालं. जवळपास 1.5 कोटी लोक विस्थापित झाले. लोकांनी आपली घरं सोडली, गावं उजाडली, रेल्वे मृतदेहांनी भरल्या, रस्ते रक्ताने माखले. 1946 मधील कलकत्ता हत्याकांड हा इशारा होता. जवळपास 2000 लोक मारले गेले. फाळणी दरम्यान 2 लाख ते 10 लाख लोकांचा मृत्यू झाला. हजारो स्त्रियांवर बलात्कार झाले, अपहरण, अमानुष छळ झाला. ही केवळ राजकीय चूक नव्हती, ही मानवतेची शोकांतिका होती. जेव्हा संपूर्ण देश जळत होता, तेव्हा महात्मा गांधी हातात शस्त्र नव्हे तर उपवास घेऊन रस्त्यावर उतरले. ते नोआखली, कलकत्ता आणि दिल्ली या हिंसाग्रस्त भागांत गेले. हिंसा थांबवा हे सांगताना त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला. गांधींसाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त सत्ता नव्हती, ते मानवतेचं स्वातंत्र्य होतं. भारत स्वतंत्र झाला होता, पण तो अजून एकसंध नव्हता. 565 संस्थानं आपापल्या राजांकडे होती. कोणी भारतात यायला तयार नव्हतं, कोणी स्वतंत्र राहू इच्छित होतं. तेव्हा पुढे आले सरदार वल्लभभाई पटेल. त्यांनी राजांना स्पष्ट सांगितलं, भारतासोबत या, नाहीतर इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. राजनैतिक दबाव, चर्चा आणि गरज पडल्यास शक्तीचा वापर झाला. हैदराबाद, जुनागड यासारखी संस्थानं भारतात विलीन झाली आणि भारत खऱ्या अर्थानं एकसंध झाला. फाळणीचा सर्वात गुंतागुंतीचा प्रश्न होता काश्मीर. भारत आणि पाकिस्तान दोघेही त्यावर दावा सांगू लागले. 1947, 1965 आणि 1999 काश्मीरवरून युद्ध झाली. 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आणि बांगलादेश निर्माण झाला. आज पाकिस्तानात 2% कमी हिंदू उरले आहेत. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात धार्मिक राष्ट्रवाद वाढला आहे. फाळणीने बहुसंख्यांना शक्ती दिली, पण अल्पसंख्यांना असुरक्षित केलं. काही इतिहासकार म्हणतात फाळणी टाळता आली असती, पण निर्णय झाले, रेषा आखल्या गेल्या आणि इतिहास बदलला. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्याचा दिवस, पण त्या स्वातंत्र्याची किंमत रक्ताने मोजली गेली. हेच होते भारत घडवणारे ते दिवस.